नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश जाधव इंडियन प्लांट केअर या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण बोंडअळीसाठी पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणारी जी पातळी आहे ती नेमकं आपण कशी थांबवू शकतो, त्याच्यानंतर बोंडाची साईज वाढवण्यासाठी फवारणीमध्ये कोणतं अन्नघटक किंवा कोणतं विद्राव्य खत घेणं आवश्यक आहे, ही सर्व माहिती, ही सर्व चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याच वेळेस आपल्याला या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो। तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बोंडअळीसाठी फवारणीमध्ये आपण ज्यावेळेस कीटकनाशकाची निवड करतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला प्रोफेक्स सुपर, नागार्जुना कंपनीचं जे प्रोफेक्स सुपर येतं ते घ्यायचं आहे आपल्याला। प्रोफेक्स सुपर मध्ये प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन हे घटक आहे। त्याच्यानंतर आपल्याला याचा जर वापर करायचा ठरला तर 2 ml प्रति लिटर असा आपल्याला याचा वापर करायचा आहे। शेतकरी बांधवांनो, ह्या फवारणीनंतर थोडेसे पानं कडक होतात, परंतु बोंडअळीला कंट्रोल करण्यासाठी याच्यापेक्षा प्रभावी औषध सध्या तरी मार्केटमध्ये नाहीये। प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिनच बोंडअळी कंट्रोलमध्ये येते, अदरवाईज इतर कीटकनाशकांच्या तुलनेमध्ये प्रोफेक्स सुपर बेटर आहे। आणि हो, मागच्या 15 ते 20 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि याचा प्रादुर्भाव काय होत असतो तर आपल्या कापूस पिकामध्ये करपा, भुरी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। आणि हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक याच्यामध्ये घ्यायचं आहे। आणि बुरशीनाशकाची ज्यावेळेस निवड करतो त्यावेळेस आपल्याला बायर कंपनीचं अँट्राकॉल निवडायचं आहे। अँट्राकॉल ज्यावेळेस आपण फवारणीमध्ये घेतो त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर याचं प्रमाण आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर एवढं घ्यायचं आहे। 15 लिटरसाठी तुम्ही 30 ग्रॅम आणि 20 लिटरसाठी 40 ग्रॅम एवढं आपल्याला अँट्राकॉल वापरायचं आहे। हे कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे, म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक ज्याला आपण म्हणतो ते आहे। त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये खूप भयानक अशी पातेगळ होत असते। आता पातेगळ होऊ नये म्हणून आतापासून आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे। आतापासून जर आपण फवारणीमध्ये बोरॉन 20% याचा जर वापर केला तर आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये होणारी पातेगळ ही थांबवता येते। मग जर बोरॉन घ्यायचं ठरलं तर बोरॉन आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर एवढं वापरायचं आहे। 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम, 20 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रॅम एवढं आपल्याला बोरॉन वापरायचं आहे। बोरॉन तुम्हाला पूर्वाचं मिळालं तर चांगलं, किंवा इफ्कोचं जर मिळालं तर अतिउत्तम। त्याच्यानंतर जी बोंडांची साईज आहे ती बोंडांची साईज झपाट्याने वाढण्यासाठी आपल्याला विद्राव्य खत घेणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट विद्राव्य खत आता या वेळेला 05234 हे घ्यायचं आहे। 05234 न होणार काय की आपली जी बोंडांची साईज आहे ती अति जलद गतीने वाढते आणि बोंडांची साईज वाढली निश्चितच आपल्या कापूस उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होत असते। तर अशा पद्धतीनं आपल्याला 05234 5 ग्रॅम प्रति लिटर एवढा वापर करायचा आहे। म्हणजे 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 75 ग्रॅम एवढाच त्याचा वापर करायचा आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं आपण ही फवारणी बघितली, ही अगदी परफेक्ट अशी फवारणी मी तुम्हाला सांगितलेली आहे। याच्यामध्ये तुमची बोंडअळी कंट्रोल होणार आहे, याच्यामध्ये तुमची पातेगळ थांबणार आहे आणि याच्यामध्ये तुमची बोंडांची साईज ही देखील वाढणार आहे। त्याच्यामुळे ही फवारणी अवश्य करा। आणि हो शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे कळवा। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।